नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वप्न बघणं आणि ते सत्यात उतरवणं हे खूप कमी जणांना जमतं. समाजानं दिलेलं नकारात्मक बोलणं सहन करून त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या लक्ष्यावर ठामपणे नजर ठेवून ते लक्ष्य साध्य करणं यासारखं दुसरं सुख नाही. आज आपण एका अशाच व्यक्तीचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत तुषार, गृह उद्योग समूहाचे डायरेक्टर तुषार ताकजुरे सर स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तुमचं मनापासून स्वागत आहे सर. नमस्कार. नमस्कार. तुषार ताकजुरे यांचा खेड्यातील एक साधारण कुटुंबामध्ये जन्म झाला. आजूबाजूची परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्याला या परिस्थितीमधून बाहेर येऊन स्वतःचं स्थान समाजामध्ये निर्माण करायचं या प्रेरणेनं तुषार ताकजुरे यांनी TMT ग्रुप म्हणजेच तुषार गृह उद्योग समूहाची स्थापना केली. TMT स्टोअर हे उच्च दर्जाच्या किराणा साहित्यासाठी लागणारं अकोलामधील एक विश्वसनीय नाव आहे. आपल्या रोजच्या जेवणासाठी लागणारं उत्तम दर्जाचं क्वालिटी प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी TMT स्टोअर कार्यरत आहे. शुद्ध आणि ताजी हळद, चणा डाळ, गूळ, तीळ आणि बेसन असे अनेक उत्तम दर्जाचे प्रोडक्ट या ठिकाणी उपलब्ध आहेत. ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाचे प्रोडक्ट्स आणि प्रीमियम उत्पादनं प्रदान करण्यात TMT स्टोअरचा हातखंड आहे. तुम्ही स्वयंपाकघरातील पदार्थ शोधत असाल किंवा पारंपरिक साहित्य हवं असेल तर TMT स्टोअर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. तुषार ताकजुरे यांचे एकच उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे प्रामाणिक, नैसर्गिक आणि रसायनमुक्त किराणा सामान तुमच्या दाराशी थेट पोहोचवणं. TMT स्टोअरनं स्वयंपाक करण्यासाठी लागणाऱ्या प्रोडक्टची शॉपिंग करणं सोपं केलंय. अन्न उत्पादकांमध्ये शुद्धता आणि ताजेपणाचं महत्व त्यांनी जाणून घेतलंय आणि म्हणूनच हळद नैसर्गिक इन्ग्रेडियंट्सने समृद्ध आहे. चणा डाळ सर्वोत्तम शेतातून मिळवली जाते आणि गूळ हे कृत्रिम पदार्थापासून मुक्त आहे. TMT स्टोअरमध्ये खरेदी करणं म्हणजे फक्त किराणा सामान खरेदी करणं नाहीये तर निरोगी जीवनशैली स्वीकारणं आहे. इथं एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे TMT केवळ अकोलापुरतं मर्यादित न राहता आज तुषार गृह उद्योग समूह यांचा विस्तार अखंड महाराष्ट्रामध्ये झपाट्याने होतोय. चला तर मग तुषार गृह उद्योग समूहाच्या यशस्वी वाटचालीबद्दल तुषार ताकजुरे यांच्याकडूनच आपण अधिक जाणून घेऊयात. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अगदी शून्यापासून तुम्ही या व्यवसायाची सुरुवात केली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज TMTचं नाव झालेलं आहे सर. तर अगदी सुरुवातीलाच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुषार गृह उद्योग समूहाची स्थापना करावीशी तुम्हाला नेमकी का वाटली? कारण या व्यवसायाची नेमकी पार्श्वभूमी आम्हाला जाणून घ्यायची आहे. मला सांगण्यासाठी एक आनंद होत आहे की ज्याप्रमाणे प्रत्येक महाराष्ट्रातील युवक जो आहे तो प्रत्येक आपल्या रोजगारासाठी कुठेतरी आपला जॉब शोधत असतो आणि याची सुद्धा सुरुवात माझ्यापासूनच झालेली किंवा मी त्याच रोजगाराच्या शोधात होतो. परंतु आज महाराष्ट्राचा जो तरुण आहे तो खूप कष्टाळू आहे आणि त्याच्यामध्ये इतकी सहनशक्ती आणि खूप मेहनत घेण्याची त्याची तयारी आहे. परंतु योग्य प्लॅटफॉर्म त्याला मिळत नसल्या कारणानं आज तो तरुण मागे पडलेला आहे आणि त्याचेच एक कारण रोजगाराच्या शोधात तो महानगरामध्ये जात आहे आणि तिथून त्याला एक रोजगार मिळत नसल्या कारणाने किंवा कुठेतरी तडजोड केल्यामुळे त्याला खूप अशा छोट्या जॉबवर काम करून त्याला आपलं आयुष्य जगावं लागते. परंतु आम्ही या उद्योगाच्या माध्यमातून प्रत्येक तरुणाला किंवा आमच्या भागातील प्रत्येक गरजू युवकांना आम्ही रोजगार दिला आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं की मी सुद्धा एक रोजगाराच्या शोधात होतो आणि 25 वर्षापूर्वी जो मी रोजगार सुरू केला तुषार गृह उद्योगच्या माध्यमातून स्वतःच आपली मशिनरी आणून किंवा स्वतःचे प्रोडक्ट स्वतः तयार करून पॅकिंग करून आणि स्वतः सेल करून मी माझा उदरनिर्वाह करत होतो. बरं, पण सर काय असतं, कोणताही उद्योग असेल सुरुवात करताना अनेक अडीअडचणी येतात. तर तुम्हाला तुमचा हा उद्योग सुरू करताना काही अडचणी होत्या का? हो, कारण की आपला महाराष्ट्रातील तरुण असो आज आपली उद्योगाची कोणती पार्श्वभूमी नाही आणि त्यामुळे तो एक अशा दिशेने जातो की त्याला त्या नेमकं त्याचं ध्येय माहीत नसते आणि माझी सुद्धा तीच एक अशी सुरुवात झाली. मी 8 वर्ष या धंद्यामध्ये गावामध्ये स्ट्रगल केलं आणि मला 8 वर्षानंतर असं जाणवलं की आपण जे उद्योग करत आहे ते एक
एकटा व्यक्ती करत आहे. मी स्वतःच पॅकिंग करत आहे, स्वतःच सेलिंग करत आहे, स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करत आहे. परंतु एक कुठेतरी गाव पातळीवरच तो उद्योग राहिला आणि 8 वर्षामध्ये मी कुठेच जाऊ शकलो नाही. नंतर मला असं लक्षात आलं की जर हा उद्योग जर आपण आपल्या सर्वांना मिळून किंवा युवकांना सोबत घेऊन जर आपण जर तयार केला आणि स्वतःचा एक फायदा न बघता सर्वांना रोजगाराच्या माध्यमातून आपण जर त्यांना जोडून घेतलं तर हाच एक विचार मनामध्ये आला आणि एक टीम स्थापन करून आम्ही पुढे या उद्योगाची वाटचाल केली. त्यामध्ये आम्ही सुरुवातीला जे काही मित्रमंडळी असो किंवा हे असो तर आम्ही सर्वांनी मिळून एक फंड तयार केला आणि त्याच्या माध्यमातून आम्ही उद्योग सुरू केला. बरं, खरं तर चांगल्या उद्योजकाची हीच एक लक्षणं असतात, ते म्हणजे स्वतःसोबत आपण इतरांचा देखील विकास केला पाहिजे. आणि तुम्ही हेच केलं. तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या समाजातील तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या तरुणांचा, ज्यांना गरज आहे अशा लोकांचा देखील विकास करण्यामध्ये तुमचा मोलाचा वाटा आहे. सर, महिला आणि युवकांना TMT मधून रोजगार दिला जातो, तर त्याविषयी थोडं सांगा. हा, बरोबर आहे. कारण की आमच्याकडे आता सध्या 600 महिला काम करतात आणि 200च्या वर तरुण सुद्धा काम करतात. परंतु याचा जर अभ्यास करायचा झाला किंवा माहिती घ्यायची झाली तर 8 वर्षाच्या आधीचा विचार करावा लागेल की ज्यामध्ये जी सुरुवात आहे ती खूप कठीण आणि अडचणीची होती. आणि आज ह्या ज्या महिला आहेत किंवा पुरुष आहेत तर त्यांना हा रोजगार मिळण्याचा इतका काही एकदम सरळ मार्ग नव्हता. कारण की आज आपला महाराष्ट्रीयन व्यक्ती कारखाना कोणताही टाकू शकतो किंवा प्रोडक्शन काही करू शकतो, पण विक्री करू शकत नाही. आणि याच गोष्टीचा आम्ही एक विचार करून त्याच्या समोरचा पाऊल टाकून आम्ही एक विचार केला की आपणच तयार केलेले प्रोडक्ट जे आहे ते आपण आपल्या स्टोअरमध्ये विक्री करायचे आहे. मग त्यासाठी आम्ही एक त्याच्या मागची एक कल्पना होती की आमचे TMT स्टोअर असावं. तुषार गृहोद्योगमध्ये तयार होणारे सर्व जे प्रोडक्ट आहेत ते आपल्या स्टोअरमध्ये विक्री व्हावे आणि तिथून आपण डायरेक्ट एक आपला जो ग्राहक आहे त्या ग्राहकाला द्यायचा. आणि आमचा त्याच्या मागचा एक कन्सेप्ट आहे की मिलमधून आलेला माल डायरेक्ट आपल्या शॉपीमध्ये आला पाहिजे आणि आपल्या शॉपीमधून तो डायरेक्ट ग्राहकाला मिळाला पाहिजे. यामुळे काय होईल की मधातली जी चेन आहे ते पूर्णपणे जे आपल्या व्यवसायातला जो नफा घेणारी आहे ती कमी होऊन जाईल आणि आपल्याला कमी नफ्यामध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटीचं अन्न हे ग्राहकाला देता येईल. तर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे 35 स्टोअर झालेले आहेत. मुंबईपासून तर नागपूरपर्यंत आमचे स्टोअर आहेत. आणि छोटं का असेना पण आम्ही आमचं अस्तित्व दाखवत आहे. आणि आज मराठी माणसाच्याकडून असा व्यवसाय होणं अपेक्षित नाही आहे. कारण की आज कुठेतरी आपल्या मराठी घरामध्ये शिकवलं जाते की बाबा नोकरी कर, कुठेतरी जॉब कर, व्यवसायाच्या नादी लागू नको. आणि आज त्याची जी संकल्पना आहे ते तिथेच दाबल्या जाते आणि कालांतराने तो एक नोकरी पेशामध्ये किंवा एखादा एक असं म्हणू की आपण एक नोकर बनून जाते. कारण की त्याची विचारसरणी तिथे एक दबून जाते. परंतु आम्ही प्रत्येक युवकांना, प्रत्येक महिलांना स्वतःचं स्वातंत्र्य देऊन आम्ही जॉब दिला आणि त्यांना सांगितलं की त्यामध्ये तुम्ही काम सुद्धा करू शकता. आणि याच्यामधलं आम्ही आणखी एक कन्सेप्ट सांगायचा आहे की जसं सरकारचे धोरण आहे की बाबा शेतकऱ्याचा माल हा डायरेक्ट विकला गेला पाहिजे, तर आम्ही त्यांचीच एक विचाराचं एक पुढे नेत जो आमचा प्रोडक्ट आहे तो प्रत्येक व्यक्ती हा आमच्या गटातलाच व्यक्ती आहे प्रोडक्शन तयार करणारा. उदाहरणार्थ पापडाचा कारखाना असेल, निरमा पावडरचा कारखाना असेल, हरभरा डाळीची मिल असेल, जेवढे आमच्या याच्यातले प्रोडक्ट आहेत ते आमच्याच लोकांनी तयार केलेले आहे आणि त्यांना डायरेक्ट आम्ही आमचा TMTच्या स्टेजमधून आम्ही तो आमच्या स्टोअरमधून तो माल सेल करत आहे. म्हणजे मधामध्ये कोणीच नाही. आणि याच्या माध्यमातून काय झालं की आमच्या जो कारखाना ज्यांनी टाकला त्यांना सुद्धा रोजगार मिळाला, ज्यांनी तयार केला त्यांना सुद्धा रोजगार मिळाला आणि जे स्टोअरमधून विक्री करत आहेत त्यांना सुद्धा आम्ही रोजगार दिलेला आहे. वा, म्हणजे एकंदरीत सर्वांगीण विकास झालेला आहे तुमच्या क्षेत्रामध्ये असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. नक्कीच. सर, मगाशीच मी सांगितलं की TMT हा जो तुमचा उद्योग आहे हा केवळ अकोलापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात पसरला आणि तुमची आता देश पातळीवर देखील आता वाटचाल सुरू झाली असं काही म्हणायला हरकत नाहीये. तर हा संपूर्ण जो प्रवास होता तुमचा तो कसा होता? सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे जसं एखादा बेरोजगार युवकाकडून रोजगाराची संधी शोधत तो खूप पूर्ण आपलं जीवन व्यस्त करतो. परंतु आज कुठेतरी त्याला एक आधार मिळावा आणि आपल्यासारखी जी वेळ आहे ती कुणावर येऊ नये म्हणून आपण एक प्रत्येक युवकासाठी काहीतरी आपण एक काम करावं. आणि मी सांगितलेलं आहे की जर तुम्ही मेहनत जर घेतली आणि आपला प्रोडक्ट जर सेल जर झाला तर प्रत्येक
आपला जो खेडेगावचा युवक आहे तो रोजगार प्राप्त करू शकतो, परंतु आपल्याला विकण्याची कला आली पाहिजे. आज खरंय. तुमचा प्रोडक्ट कितीही चांगला असला आणि कितीही गुणवत्ता असला, पण तो विकल्याशिवाय आपल्याला त्याचं जे मार्जिन आहे किंवा जे काही प्रॉफिट आहे आणि ते मिळणार नाही आणि आपल्याला रोजगार सुद्धा मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जनतेसमोर जायचं आहे आणि आपले प्रोडक्ट जे आहे ते आपल्याला दाखवायचे आहे. परंतु आज आमच्या स्टोअरमधून भरपूर प्रमाणात सेल सुरू आहे आणि भविष्यात आमची स्टोअरची संख्या वाढत आहे आणि आज आमचं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा एक सुरतला आमचा स्टोअर सुरू होणार आहे, तिथे सुद्धा आम्ही एंट्री करणार आहोत. बरं. तर सध्या बघतोय आधुनिक जगामध्ये अनेक गोष्टी, नवनवीन तंत्रज्ञान आलेलं आहे आणि सध्या ऑनलाईन शॉपिंग हा एक मुद्दा सगळ्यांच्याच आवडीचा झालाय. अगदी घरामध्ये बसून साधं एखादं पेन जरी ऑर्डर करायचं असेल तरी ते घरी येतं आणि हे तर आपलं किराणा मालाचं साहित्य देखील 10 मिनिटांच्या लोकांच्या घरी पोहोचते. तर तुमची वाटचाल कशी आहे ऑनलाईनकडे आता सध्या? आम्ही त्यामध्ये आज आपण पाहिलं की माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे आणि आपण जर पारंपरिक पद्धतीने व्यवसाय जर करत बसलो तर ते एक सीमित याच्यापर्यंत जाईल. परंतु आम्ही या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आमचं स्वतःचं ऍप्लिकेशन तयार आहे आणि त्याच्या माध्यमातून आमची सेलिंग सुद्धा आहे. आम्ही त्याच्यामधून आमचे जे स्टोअर आहेत त्याच्याकडून आम्ही सेल करतो आणि त्या ऍपच्या माध्यमातून आम्हाला जे काही ऑर्डर येतात पूर्ण महाराष्ट्रभर आमचा सेल सुरू असते आणि त्या माध्यमातून आणखी एक रोजगार असा तयार झाला की ज्याप्रमाणे आपला जो स्टोअरमधून माल जातो तो एक डिलिव्हरी बॉय हा सुद्धा कन्सेप्ट आम्ही त्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याला सुद्धा रोजगार दिलेला आहे. बरं. आणि या माध्यमातून आम्हाला एकच आहे की आम्हाला प्रॉफिट कमी मिळालं तर चालते, पण तो रोजगार हा जास्त निर्माण झाला पाहिजे, हा त्याच्या मागचा एक उद्देश आहे. बरं. मगाशी मी इंट्रोडक्शन मध्ये देखील म्हटलं की तुमच्याकडे जे साहित्य आहे अगदी सगळे नॅचरल प्रॉडक्ट्स आहेत, जसं हळद असेल, चणा डाळ, गूळ आहे, हे संपूर्ण नॅचरल इन्ग्रेडियंट्सने बनवलेले सगळे पदार्थ आहेत. तर या प्रॉडक्ट्स विषयी थोडा सांगा तुम्ही. मी सांगितलं की मी 25 वर्षापासून जेव्हा हा व्यवसाय करत आहे, परंतु सुरुवातीला जेव्हा मी खास करून तो व्यवसाय स्वतः करत होतो त्यावेळेस मला महिला वर्गांचा भरपूर संपर्क आला आणि त्यामधून मला असं समजलं की महिला आपल्या कामाप्रती खूप चांगल्या राहतात आणि आपल्या कामाला त्यांचं पूर्ण समर्पण असतं आणि त्यांना जर एखादं काम आपण दिल्या गेलं तर ते पूर्ण ताकदीनं आपल्याला समोर येतील. आज आमच्या उद्योग समूहामध्ये 600 महिला आहेत, तर हे जे आमच्या यशाचं श्रेय आहे हे पूर्ण महिलांना जाते, कारण की आज त्यांच्या या कामाच्या प्रती समर्पण आहे, त्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहे. आणि कुठेतरी त्यांचा एक मनामध्ये एक हे होते की आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं, कारण की प्रत्येक महिलाला एक रोजगाराची संधी आवश्यक आहे आणि बचत गटामध्ये असो किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, परंतु जेव्हा एखाद्या स्त्रीला एक संधी मिळते तर संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा उद्योग जो आहे हा एक त्याच माध्यमातून पुढे जात आहे आणि आम्ही भरपूर याच्यामध्ये काम केलेलं आहे. परंतु आज या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आम्ही सांगू इच्छितो की आज ज्या मराठी माणसानं आज इतका मोठा उद्योग उभा केला, महिलांना युवकांना एवढा रोजगार दिला, तर आम्हाला एकच वाटतं की या उद्योगाला सर्व महाराष्ट्र लोकांनी किंवा सर्व समाजाने उचलून धरायला पाहिजे की कुठेतरी आपण सुद्धा यामध्ये सामील होऊ शकतो का, आपल्याकडून काहीतरी देता येऊ शकते का. कारण की आज आपल्याकडे खूप कमी भांडवलातून आपण सुरुवात करतो आणि स्ट्रगलमध्ये भरपूर वेळ जाते आणि तोपर्यंत आपला जो व्यवसायाचा जम बसेपर्यंत आपण कुठेतरी मागं पडतो. परंतु आज महाराष्ट्रीयन लोकांनी जर व्यवसायामध्ये आपला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला प्रत्येक मराठी माणसाला आपल्याला सपोर्ट केला पाहिजे. खरंय. सर, आम्ही अशी एक गोष्ट ऐकलेली की व्यवसाय करावा तो परप्रांतीय लोकांनी, हे आपण अनेकदा आपण ऐकतो, पण तुम्ही एक मराठी आहात आणि मराठी माणूस म्हणून तुम्ही व्यवसाय केला आणि त्या व्यवसायात यशस्वी देखील झालेला आहात. तर हे जर तुम्ही स्वतःचं स्थान निर्माण केलेलं एक मराठी व्यावसायिक म्हणून, ते कसं निर्माण केलं? याच्यामध्ये सांगायचं झालं तर मी एका संस्थेमध्ये कामाला होतो आणि एक विशिष्ट प्रकारची बाजारपेठ असलेली त्यांची एक समूह उद्योग आहे किंवा एक गट आहे. परंतु त्यांच्याकडे काम करत असताना आज मला असा अनुभव आला की मी जेव्हा त्यांच्या घरी एक वेळ असा प्रसंग आला की जेव्हा त्यांच्या घरी गेलो आणि एक चेकवर सही घ्यायची होती आणि जेव्हा मी त्यांच्या घरामध्ये एंटर केला आणि त्या सोफ्यावर बसलो होतो तेव्हा जेव्हा ते वरून आले तर त्यांनी मला सरळ बाहेर काढलं आणि सांगितलं की यानंतर तुम्ही कधी सही घ्यायची असली तर बाहेरच्या दरवाजाच्या बाहेरून घ्यायची. आणि त्या गोष्टीचं मला इतकं वाईट वाटलं की आज मराठी माणूस हा दरवाजाच्या बाहेर उभा राहून जर ढकलला जात असेल
आणि आज मराठी माणसाची जमीन सुद्धा आहे, मराठी माणसाची मेहनत सुद्धा आहे आणि त्याच बळावर हे लोक पुढे गेलेले आहेत. तर मराठी माणसाचं सुद्धा काहीतरी चुकत असेल. आज ते लोक जर तिकडे येऊन जर आपल्या इथे येऊन जर बाजारपेठ काबीज करत असतील तर त्याला काहीतरी आपलेच दोष आहेत. खरं. आज एमआयडीसी मध्ये कोणत्याही तुम्ही गेले तर तुम्हाला एकच दिसेल की आज 99% 100% जमीन ही मराठी माणसाची गेलेली आहे. पण तुम्ही उद्योगाची जर तिथे जर चौकशी जर केली तर 99% उद्योग हे परप्रांतीयांचे आहेत. आणि 99% मराठी माणूस हा तिथे मजूर म्हणून आहे. म्हणजे ज्या गोष्टीचे मालक आपण तिथे होतो तिथे आपण नोकर म्हणून काम करत आहोत. यासारखी शोकांकिता नाही. त्यासाठी आमच्यामध्ये एक त्या गोष्टीचं खूप एक दुःख आहे की कुठेतरी आपल्याला पुढच्या काळामध्ये हे लोक आपल्याला नोकरपेक्षाही खूप खराब हे देतील. त्यापेक्षा आपण कुठेतरी स्वाभिमान जगायचं असेल तर व्यवसाय शिकावा लागेल. खरंय. सर तुम्ही पण स्वतः व्यवसाय शिकलात आणि मग व्यवसायामध्ये आलात, पण तुमच्यासारखे अनेक तुमचे जे विचार आहेत की आपण मराठी माणूस पुढे जायला पाहिजे, तुमच्यासारखे विचार करणारे अनेक युवक आहेत, त्यांना देखील व्यवसायामध्ये यायचं आहे, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी तर सर्वप्रथम सांगेल की तुम्हाला कोणताही व्यवसाय सुरू करत असताना मेहनत घेणं आवश्यक आहे. कारण की आज व्यवसाय जो आहे हा पुस्तकीय ज्ञानावर किंवा कुठेतरी आपण शिकून येऊ आणि व्यवसाय सुरू करू तर तसं होणार नाही. आज तुम्हाला सर्वच गोष्टीची आवश्यकता आहे. आज मी सुद्धा त्यामध्ये 8 वर्ष माझी गेली सुरुवातीच्या काळामध्ये उद्योग करताना. मी सुद्धा असंच भारावून गेलो होतो की आपण कुठेतरी उद्योग स्थापन करू, सुरू करू. परंतु बिझनेस हा एखादा युद्धासारखा असतो. त्यामध्ये शस्त्र, रणगाडे, त्यानंतर युद्ध कौशल्य, सैनिक, राजा हे सर्व गोष्टीची आवश्यकता असते. आणि आपला मराठी माणूस काय करतो, एखाद्याच्या प्रेरणेने तो एखादा कारखाना टाकेल किंवा एखादा उत्पादन सुरू करेल. परंतु त्याला एक समजत नाही की आज आपण एकटेच तिथे लढणारे आहोत, तर एक सरदार आपला किल्ला कसा काय आपला लढू शकतो. कारण की पुढची जी कंपनी आहे त्यांच्याजवळ सर्व प्रकारचे साहित्य आहे, सर्व रणनीती आहे आणि आपल्याजवळ काहीच नाही. तर त्यामुळे मी एक त्याच्यामध्ये असं बदल केला की आम्ही सर्वजण एकत्र येऊन ज्यांच्याकडे जे कौशल्य आहे ते सर्व कौशल्य मी माझ्या उद्योगामध्ये वापरलं. उदाहरणार्थ एखाद्याकडे पापडचा कारखाना असेल त्याला आपल्या याच्यामध्ये सामील करून घेतलं. बरं. एखाद्या महिलेकडे ढोकळ्याचं काही हे असेल त्यांना आपल्या याच्यामध्ये घेतलं. म्हणजे एक मी प्लॅटफॉर्म असा तयार केला की प्रत्येकाचे प्रोडक्ट घ्यायचे आणि त्याचे गुण घ्यायचे आणि ते आपल्या उद्योगामध्ये उपयोगात आणायचे. आणि त्या माध्यमातून जेवढं आपलं सेलिंग होईल किंवा त्याच्यावर आपण एक कंपनी टाईप म्हणजे कंपनी अशी त्याची एक संकल्पनाच अशी आहे की ज्या ज्या व्यक्तीकडे जे जे गुण आहेत त्यांना एकत्र करून त्याच्यापासून जे काही निर्माण करता येईल किंवा प्रॉफिट तयार करता येईल त्यालाच आपण कंपनी म्हणतो. परंतु एकटा व्यक्ती म्हणजे कंपनी नाही. तर प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला सहभाग घेऊन त्याच्यामध्ये काय गट्स आहे त्याचा उपयोग आपल्या उद्योगात करून घेतला. आणि आजपर्यंत मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या गटामध्ये सर्वच प्रकारचे लोक आहेत आणि त्यांच्या मार्फत हा उद्योग चांगल्या प्रकारे सुरू आहे. बरं, नक्कीच. सर समजा कोणाला तुषारगृह उद्योगाची फ्रँचायझी घ्यायची असेल तर नेमकी प्रोसेस काय आहे त्याची? आम्ही फ्रँचायझी देतो पण त्यापेक्षा असं जरी म्हटलं चालेल की आम्ही रोजगार देतो. कारण की आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर 34 स्टोअर जर आम्ही स्थापन करू शकलो असेल तर ते आमच्या एकट्याच्या बळावर नाही तर या सर्व जनतेच्या याच्यावर आहे. परंतु ज्याला मेहनत करून पुढे जायचं आहे आणि कुठेतरी आपल्याला नोकरी पेशामध्ये राहायचं नाही आहे तर आम्ही त्याच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म असा तयार केला की छोटं का असेल ना पण आपला स्वतःचा उद्योग तयार करा. मग तुम्हाला तो प्लॅटफॉर्म जर पाहिजे असेल तर आमचं टीएमटी स्टोअर नावाचं जे संकल्पना आहे त्यामध्ये तुम्ही प्रत्यक्षरित्या येऊ शकता आणि आमच्या टीएमटी समूहाचा तुम्ही एक भाग बनू शकता. आज एखाद्या प्रत्येक युवकाला असं वाटतं की आपण रोजगार करावा, कुठेतरी आपलं मेहनत घ्यावी. कुठेतरी मी सुरुवातीलाच सांगितलं की तो खूप मेहनती आहे आणि त्याला कुठेतरी असा एक टेज पाहिजे की तो तिथून पुढे जाऊ शकेल म्हणून. आणि त्याच गोष्टीचा एक धागा पकडून आम्ही आमचं टीएमटी स्टोअरची जी संकल्पना आहे ती समोर आणलेली आहे. आणि या माध्यमातून तो युवक जो आहे तो आमच्या संघ जर जुळला तर त्याला रोजगार सुद्धा मिळेल आणि आपलं प्रोडक्शन सुद्धा चांगलं, सेलिंग सुद्धा चांगलं होईल. आणि पुढच्या भविष्यामध्ये आमच्या स्टोअरची तर जी हे आहे प्रसिद्धी आहे ती वाढणारच आहे. कारण की आमचे जे प्रोडक्ट आहेत ते स्वतः आम्ही बनवले आणि त्याचं जे गुणवत्ता आहे त्याबद्दल आम्ही तडजोड नाही केलेली आहे. अगदी चांगल्या दर्जाचे असे तुमचे प्रोडक्ट्स आहेत. सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न की टीएमटी उद्योग समूहाशी प्रत्येक माणसानं नातं जोडावं असं तुम्हाला का वाटतं? कारण की मी सांगितलेलं आहे की मराठी माणसाला उद्योग हा एकट्याच्या बळावर होऊ शकत नाही. कारण की त्यांच्याकडे कॅपिटल नाही,
ज्यांच्याकडे कॅपिटल आहे त्यांच्याकडे जी सेलिंगची जी हे आहे कला आहे ती नाही. म्हणजे हा सर्व मराठी माणसामध्ये विखुरलेले गुण आहेत. तर तुम्हाला जर हे गुण एकत्र करून जर उद्योग जर करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता. परंतु एकट्याकडे एक एकच गट आहे आणि तो जर तुम्ही समोर जर केले तर तुम्हाला शेवटी उद्योगामध्ये अपयश येईल. परंतु आपण सर्वजण एकत्र येऊन मराठी लोक एकत्र येऊन आपण एखादा उद्योग स्थापन करून त्यात जर मेहनत जर घेतली तर त्यामध्ये शक्यता 99% आहे की आपण यश मिळू शकतं. परंतु नक्कीच. सर, आज तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांना तुमचा जो एकंदरीत प्रवास होता, टीएमटी उद्योग, तुषार गृह उद्योग समूहाची यशस्वी वाटचाल कशा पद्धतीने तुमची झालेली आहे हे सांगितलं आणि नक्कीच आपले प्रेक्षक तुमची ही स्टोरी ऐकून, तुमची पूर्ण वाटचाल ऐकून प्रेरित झाले असणार आहेत. सर, तुम्ही इथे आलात आणि इतकं चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. हॅलो 24 तास मध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.